हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलीक वरदा हरि श्री ज्ञानदेव विनायकं गुरुर्मणि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञान प्रताप अद्वैत भाव भक्ताय ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुते। हिरवी दोन्ही कन्यानी चक्रपाणी झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद, तुटली बंधने वसुदेव देवकीची दर्शने, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद। गोकुळासी आले ब्रह्म अव्यक्त चांगले, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद। नंद दसवंती धन्य देखिले श्रीपती, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद। निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद। आनंदली मही भार गेला सकळही, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद। तुका म्हणे कंसा आठ भोवला वळसा,
झाला आनंदी आनंद अवतरली गोविंद हिरविली कोणी कन्यानी चक्र पाणी झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद कुबऱ्याच्या भक्ताच्या घटनेकडे प्रवेश केलाय महाराजांनी. द्वापारयुगात ती घटना घडली होती, त्या घटनेचं वर्णन करतात. अभंग महाराजांच्या गाथ्यातले विखुरले गेलेले प्रत्येक कोणत्या वेळी अभंग आलेले पानाची रचना अशी विखुरले गेलेली असल्यामुळे जशी जमा केली अशीच ते प्रेस मधून निघाले. म्हणून कुठेही गवळणी पर अभंग कधी काल्याचे काही आता वारकरी संप्रदायातले मंडळीनं मालिकेमध्ये त्यांची व्यवस्थित रचना केलेली, पण ते थोडे. कालच्या अभंगामध्ये तुकोबारायनं पामरातल्या पामराला कसं परमात्मा प्राप्ती होईल नाही का याच्याबद्दल काल तुकोबाराय बोलले. कारण पामर विषयी जरी जीव असला तरी पण तो परमात्मा आहे नाही का. जीव अवघे देव तुकोबाराय स्वरूपानं देव आहे, लक्षणानं देव आहे नाही का. परंतु ते त्यांचं लक्षण त्यांचं स्वरूप विसरले, ते विसरले त्या झाली. ते शरीरालाच आपलं स्वरूप समजतात. आपली काय समजूत असेल ते बघा आता नाही का. आपल्याला सुद्धा आपलं शरीरच आपलं स्वरूप आहे असं वाटत नाही का. आपण जन्मलेलो वाटतो. ह्याला कोण खोडं म्हणेल? आला नाही का जन्म आपला? नाही जन्म आपला. काय रनिंग चालू आहे, किती वय, वाढदिवस साजरा करणं चालू नाही का. म्हणून कोण वाईट म्हणे या बोला, कोण खोटं म्हणणारे ह्या बोलण्याला, अशा ह्या रूढीनच आपलं चालणं आहे. आणि त्या रूढीनच भक्ती करणं आहे. भक्ती त्याच रूढीनं, व्यवहारही त्याच रूढीनं चालू आहे नाही का. आता त्याच असणाऱ्या रूढीनं आपल्याला चालू असल्यामुळं आपल्याला जे काही फळ पाहिजे ते फळ काही प्राप्त होईल नाही का. त्या फळाला आपण जे फळ आपल्याला भेटायला पाहिजे ते फळ आपल्याला भेटत नाही का. आणि दुःखरूप असणारं फळ आपल्याला प्राप्त व्हायला लागले. दुःख तर आवडत नाही, झाल्याशिवाय तर राहत नाही. दुःख तर खरं नाही, आवडतही नाही, खरं नाही, झाल्याशिवाय तर राहतच. ते आपल्या समजुतीनं आलेलं आहे. मग आता समजूत बदलायची आपल्याला, समजूत चुकीची आहे वाटतच नाही तर काय बदलायचा प्रसंग आहे. आता ही चाललेली समजूत आपली चुकीची आहे असं कोणाला तरी वाटतं का? अगदी बरोबर वाटत. आणि ही बरोबर आहे का? या भरातली असणारी समज असणारा हा बरोबर नाहीये, पण तो बरोबर वाटत, बरोबर वाटतो. त्याच बरोबर वाटलेल्याच रस्त्यानं भक्ती करणं, परमार्थही करणं, व्यवहारही त्याच रूढीनं करणं आणि कोणत्याच असणाऱ्या स्थितीला प्राप्त होताना तशी असणारी स्थिती तशीच आहे. कारण कशात बदल होईल? बदल व्हायसारखं केलंच नाही काही तर काय काय बदल होणार आहे नाही का. बदल व्हायसारखं काहीतरी केलंय का आपण? आणि हे व्यवस्थित नाही हे कोणीतरी सांगायले का आपल्याला? कोणी हे सांगायले? हल्लीची आपल्याला गुरुजी जे आपल्याला जे भेटायले हे बरोबरच आहे असं सांगायले की नाही. याच्यातून तुमचं कल्याण होईल, त्यांचा आशीर्वाद आहे. काय आहे? याच्यामधून तुमचं कल्याण होईल नाही का. आता याच्यातून कल्याण होत असतं का नाही का. याच्यातून कधी कल्याण होईल? आणि जीवाचं स्वरूपच काय आहे? त्याचं स्वरूपच चैतन्य आहे, निर्विकार स्वरूप आहे जीवात नाही का. अखंड एक रस असलेलं अद्वैत स्वरूप आहे, चैतन्य आहे, अव्यक्त निराकार ज्ञानोबा आहे आठवड्यामध्ये नाही का. अव्यक्त आहे ते आत्ता, कारण ते व्यक्त व्हायला व्यक्ती लागते कोणती तरी. पण त्या व्यक्ती व्यक्त होईल ते कोणती व्यक्ती खरी आहे नाही का. आता लईन अव्यक्त आहे, लईन त्या व्यक्तीला व्यक्त व्हायला बोलत लागतं. बल्बातून व्यक्त व्हायली, पण ते बल्बातून पुढे उजेड व्हायला का लईन दिसायली. उजेड व्हायला लागलाय बल्बातून, व्यक्त झाली ती उजाडासारखी आहे का ती? बल्ब सारखी आहे का? मग बाहेर सारखी आहे का? पण तिथल्या बारदाण्यासारखी आहे का ती? नाही. कशी आहे मग ती?
नाही सांगताच येत नाही, कारण विज्ञान ग्रहण होतच नाही. बुद्धीने तरी अनुमान लावता येते की ज्या अर्थी हा प्रकाश पडलाय, प्रकाश काही बनला प्रकाश नाही, तो प्रकाश आहे तर विद्युतात असायला पाहिजे. कारण विद्युत नसल्यावर बल्ब नसतात का? असतात ना, पण प्रकाश कुठं असतो? आता त्यातून प्रकाश बाहेर आलाय, तो प्रकाश बाहेर आलेला आहे तर तो विद्युतात आहे, विद्युतात असणारा प्रकाश. पण प्रकाशासारखी विद्युत आहे का? नाही का विद्युत बघ. आता पंख्याकडे आली ती, तर पंखा फिरायला लागलाय, त्याच्यात क्रिया व्हायला लागलेल्या दिसायच्या नाही का. टीव्हीकडे बघितलं तर चित्र दिसायला लागले. अनेक उपकरणाकडे बघावं तर त्या उपकरणाच्या क्रिया अनुभवाने आल्या, दैनपूर अनुभवाने नाही का. तसं अनेक शरीराच्या ठिकाणी जो व्यवहार व्हायला चैतन्याच्या स्वरूपाचा जाणणेपणानं व्यवहार व्हायला, जाणणं रूपाने व्यवहार व्हायला, चैतन्याचाच व्यवहार येतो. तर त्या व्यवहाराची शोभा म्हणजे चैतन्यच येते, चैतन्याची शोभा. शोभन पैसे कोणाची शोभा आहे आणि कोणाला आहे? चैतन्याला आहे. चैतन्याची शोभा चैतन्य, जडाला शोभा आहे, जडाला शोभाही नाही, जडाची शोभाही नाही. म्हणून आपण जडाला जड त्याच्यामुळं खुलून दिसायला, पण त्या जडाला कळायलं का मी याच्यामुळं खुललो म्हणून? जडाला कळायलं का? नाही का. ते खुलल्याला बी जड चैतन्यालाच कळायलंय आणि खुललं बी चैतन्यामुळंच नाही का. चैतन्यामुळंच खुललंय आणि चैतन्यालाच अनुभवाला यायले नाही का. कोणाला अनुभवाला यायले? अनुभव कोणाला यायलाय? चैतन्यालाच यायलाय. पण दुसरीकडून यायला लागलाय कशातून तरी, त्याला अनुभव सुद्धा घेता येत नाही. त्याला कसा अनुभव घेता येईल? चैतन्याला चैतन्याचा अनुभव घेता येत नसतो, कारण चैतन्य अनुभव स्वरूप कशाने अनुभव घेईल? इंद्रियांनी घेता येईल का? बुद्धीने घेता येईल का? पण स्वच्छ सात्विक बुद्धी जर असेल, स्वच्छ झालेली, तर ती त्या निषेध मुखानं त्याचा आकार धरू शकते नाही का. निषेध मुखानं की असा ते असं स्पष्ट नाही सांगू शकत. असं आपलं चैतन्याचं स्वरूप ते चैतन्याच्या लक्षात नाही, त्याच्या लक्षात आहे ते त्याचं स्वरूप नाही. मग त्याच्यामुळं तर ते परेशान आहे. आता त्याची परेशानी कधी मिटल? काय नाही, त्याला यथार्थ ज्ञान झालं की त्याची परेशानी मिटल, त्याच्या भोवती परेशानीच नाही. चैतन्याला स्वरूप तुम्हाला बुद्धीनं ध्यानात घ्या. मनाला स्वरूप आहे का? इंद्रियाला स्वरूप आहे का? इंद्रियाला स्वरूप ज्ञानेंद्रियाला स्वरूप आहे म्हणावा. तर ज्ञानेंद्रिय कसे आहेत मग सांगा. डोळा कसा आहे? कसा आहे डोळा? डोळा नाही, असे डोळे आंधळ्याला बी असतील. त्या डोळ्यातून काऊन दिसत नाही आंधळ्याला? हा डोळा नाही, या डोळा हा इंद्रियाचं हे गोलक आहे, याच्या मधून बाहेर वृत्ती येते. ती वृत्ती सूक्ष्म असणारी न दिसणारी त्या गोलकातून बाहेर येते. बाहेर येऊन शनी बाहेरच्या पदार्थाचा आकार धरते आणि त्या आकाराला धरायला सुरुवात झाली की डोळा मानतो आपण. हे काय दिसायला लागलं? डोळा कशावरून मानायलो तुम्ही आम्ही? की त्या पदार्थाचा आकार बुद्धी धरायला लागली डोळ्याच्या माध्यमातून. बुद्धीमध्ये पदार्थ स्पष्ट व्हायलेत आणि ज्या अर्थी स्पष्ट व्हायले त्या अर्थी डोळा आहे, ज्या अर्थी स्पष्ट होत नाही त्या अर्थी डोळा नाही. डोळ्याचं ज्ञान अनुमाना नाही, कानाचं विज्ञान अनुमान नाही. असे कान बहिऱ्या माणसाला नसतात का? हा, मोठाले असते नाही का. म्हणून ते कानच नाही, ते गोलक कानाचे. त्या कानाच्या मधी कान आहे सूक्ष्म, त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात, त्याला स्तोत्र म्हणतात. त्या स्तोत्रातून शब्द न दिसणारा मधी चाललाय. म्हणून त्याच स्वरूप कसं आहे मग कानाचं स्वरूप? हे शब्द ऐकू यायले असं आहे. कानाचं स्वरूप कसं आहे? हे शब्द यायले का? हे कानाचं स्वरूप समजून घ्याय. पण आता शब्द कसा आहे? ह्यो कानानं कळायला असं आहे. मन कसं आहे? मन मनात कळत असत. मन काय असं कळण्यात जाणण्यात येणार नाही, कारण ते मन झालेलं आहे
अनादी कालचं अनेक पदार्थाच्या असलेल्या आठवणी कल्पनाचा संचय आहे. पहा ना, तुम्ही उदाहरण घ्या, एखाद्या माणसानं सांगितलं बाबा काय जोड आलाय गावात गावामध्ये बैलाचा, पण काही न पाहिला ते सांगू शकेल असे असे आणि ती आठवण त्याच्या मनात कोटपर्यंत बी राहणार. आता आपण पाहिलेच नाही तर त्या बैलाबद्दल आपलं मन तयार झालं नाही. बैल पाहिले आपण की लगेच त्या मनाचं अंग होतं, ते बैलाचं रूप मनाचं अंग होत. त्या देवी बैलाची आठवण काढली की ते बैल ध्यानात येतात, बैल नसताना जवळ. म्हणून मायबापाचे चित्र काढलेले, त्या जगाची मागची होऊन गेलेल्या माणसाची चित्र काढलेली आपण, आणि ते तसेच त्या सगळ्या चित्राचं गठ्ठा म्हणजे मन. सगळ्या चित्राचा गठ्ठा म्हणजे काय आहे? मन आहे, ते मनाचं स्वरूप आहे. हा, अल्बमच जळ. म्हणून ह्या सगळ्या खोट्याचा अल्बम आहे मन म्हणजे, नाही का? आणि तो दिसतोय का? कसा दिसत? आता ते मन जर सगुण सूक्ष्म असणार दिसत नाही, तर आपलं स्वरूप निर्गुण चैतन्य ते कसं दिसत, नाही का? असं आपलं स्वरूप आहे. आणि अशा हा स्वरूपाचा आपल्याला पत्ता लागलेला नाही, म्हणून साधू संत पत्ता लावून देतात. आणि ते म्हणतात, तुम्ही खालच्या स्तराला जरी जाऊन वागत असले तरी सुद्धा तुम्हाला अधिकार आहे परमात्मा प्राप्तीचा. परमात्मा प्राप्त होऊ शकतो तुम्हाला, कारण मनुष्य देहामध्ये शक्ती आहे. मनुष्य देहामध्ये बऱ्याचशा पदार्थांचं ज्ञान न दिसून होत. सगळे पदार्थ दिसतात असं नाही, 20% पदार्थ दिसतात आणि 100% पदार्थ जवळजवळ न दिसणारेच आहेत, नाही का? 6 भाग आहेत त्याचे. फक्त डोळ्याचाच विषय आहे दिसतात, कानाचा दिसत नाही, नाकाचा दिसत नाही, जिव्हेचा दिसत नाही, त्वचेनं ऊन कडक खरबड आहे का गोल आहे का कसं आहे, थंड आहे का गार आहे, हे त्वचेशिवाय कळत नाही. म्हणून त्वचा न दिसणारीच आहे. म्हणून ज्ञानेंद्रिय न दिसणारे, त्या ज्ञानेंद्रियाचे एकच विषय दिसतो फक्त रूप. शब्द दिसतात का? 4 पट. आणि पुन्हा मनही दिसत नाही, मनात त्या आठवणही दिसत नाही, नाही का? किती पदार्थ आहेत न दिसणारे, पण न दिसून आपण दिसणाऱ्या पदार्थ इतकंच ज्ञान होतं का काही कमी जास्त होतं? तेवढंच होतं बरं आपल्याला. न दिसणाऱ्या पदार्थाचं ज्ञान दिसणाऱ्या पदार्थ इतकंच होतं. पण दिसणाऱ्या पदार्थाचं इतकं जर होतं, तर न दिसणाऱ्या पदार्थाचं ज्याला ज्ञान झालंय तो कळत नाही का तुम्हाला? आता न दिसणारे पदार्थाचं ज्ञान व्हायले की नाही? मग तो व्हायलंय कोणाला? इंद्रियाला व्हायलंय का? मग मनाला व्हायलंय का? इंद्रिय मनाशिवाय व्हायलं का? आणि व्हायलं नाही का? मग ते व्हायलंय कोणाला? या आडामासाच्या गठ्ठ्याला व्हायलंय, नाही का? ह्या सगळ्या प्राणासहित मनासहित इंद्रियासहित गठ्ठ्याला व्हायलंय का? याच्यातलं फक्त मलाच ज्ञान व्हायले. आणि तो मी म्हणजे हाडामासाचा नाही, पण मी हाडामासाचा समजतो आणि इंद्रियाच्या अधीन गेलेलो सैरा वैरा वागतो, वाटेल ते खातो, वाटेल ते पाहतो, वाटेल ते ऐकतो, त्यालाच पामर म्हणतात. आणि त्या पामराच्या दशेला येऊन ती दशे शेवटपर्यंत ठेवून ठेवून पुढं पुढं तरी ते वाचता तृप्त होत नाही. किती इंद्रियाला तृप्तता होईल, आपले कधी इंद्रियाचं पोट भरेल. पण बस जर अवस्था झाली की कुठेतरी वाचता राहते, पुन्हा वाचते प्रमाण जन्म. मग तर पामराचा नाही, माणसाचा नाही, मग तर लगेच खालच्या योनीला जावं लागतं. आणि खालच्या योनीला जावं लागतं. मनुष्य देह तर भेटलाय, हा स्वैर वागण्याचा जो विषय आहे पामराचा, तो खरा नाही, आपल्या करता नाही. त्याची कधी तृप्तता होत नाही. कधी तृप्तता निषिद्ध विषय किती सेवन केल्यावर तृप्त होईल, पण सिद्ध विवशी विषय सेवन केले तरी तृप्त होत नाही. म्हणून ते विषय खोटे आहेत असं कळावं. हा, विषय खोटे आहेत, त्याच्यात एकच विषय तुम्हाला टाकता येत नाही, फेकता येत नाही. कोणता? रस विषय. कारण त्याच्यावर जीवन आहे. रस विषय त्यागता येत नाही. कोणताही विषय नसले तरी धकत, पाहायला नसल्यावर धकत नाही का? बरेचसे भीतांधळीत माणसात कांड्यात 4-5 जण बमची बम येत. हा, त्याच्या गोड्या तेज, नाही का? डोळे नसल्यामुळे धकलं की नाही? बरेच माणसाला कान नाही, धकत की नाही, नाही का?
म्हणून बरेचसे इंद्रिय नसले तरी धकत, पण हा विषय नसले तरी धकत, पाहायचा नसला तरी धकत, ऐकायचा नसला तरी धकत, मुंगायचा नसला तरी धकत, साप खायचा नसला तरी धकत, पण चाटायचा नसल्यावर धकत नाही, कारण त्याच्यावर प्रकृती आहे. आणि हा दोन, त्याला दोन येतात, कर्म इंद्रिय येते, ज्ञान इंद्रिय. आणि हा नागनाराचा वंगई बघाय ते म्हणतात की, काय म्हणतात ते, मुका झालो आज्ञा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षड शास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी. हा शब्द वालीचाच विषय, पण गर्वामध्ये झाली सर्व हानी, नाही का, म्हणून ज्ञान व्हायचं सोडून दिलं मी, आणि 4 वेदाचा 6 शास्त्र प्रणाचा अभ्यास करून ध्यानात घेतलं नाही, आणि उलट त्याच्या अभिमानामध्ये जिंदगी गेली त्या. आणि मुका झालो म्हणजे कसा झालो मुका, म्हणजे मी देवाचं नाव घेतलं नाही, संतांचं ऐकलंच नाही म्हणजे मुका झालो मी, आणि असून नाही घेतलं म्हणजे मुका झालो मी. आणि पुन्हा दुसरा विषय काढला आता, नाही आता काय काढला, जिव्हा लालचवणी भोजन, आता सगळं घातलं. पहिला घातलाय वालिकड आणि आता घातलाय रसनेक. जिव्हा लालचवणी भोजना, दूध घृत शक्कर पक्कवांना, निंदिले उपांना, त्याने पावलो मुख बंधना. का तिकडं गुंतलो, वालिकडून बी हुकलो आणि रस विषयाकडून बी हुकलो, असं नाथ महाराज म्हणतात. म्हणून एक विषय टाकता येत नाही, जर संतांचा संग केला तर तो बी विषय जर व्यवस्थित जर सेवन केला तर सात्विकता वाढायला लागते. तोच विषय जर सात्विक सत्वगुणाचं अन्न खाल्लं की सात्विकता वाढायला लागते. सात्विकतेतलं मन निर्गुणाकडे जायला सोपं पडत, नाही का. तमातलं रजातलं मन पहा तुम्ही, झणझणीत मसाल्याचे पदार्थ खा, तिखट खा, ते कधी सात्विकतेकडे जाऊ देत नाही. तमोगुण करतात, अंगात रजगुण निर्माण करतात, क्रियाच करावं वाटतात, सावडावच वाटतं, देवदेव नाही करावं वाटत. रोज येतो मग ते तामस पदार्थ येते. म्हणून तुम्ही ते जर अन्न सात्विक सेवन केलं, फार थोडं बी लागतं, स्वस्त बी आहे, आणि शरीर बी विकृत होत नाही, मन बी विकृत होत नाही, आणि लवकर तुम्हाला आपल्या स्वरूपाकडे जाता येईल, नाही का. म्हणून विषय पामराच खाली गेलेलं गाड आहे, पण त्याला सुद्धा किती तुम्ही विषय सेवन केले तर काय त्या विषयाचा तुम्हाला आनंद, घशाच्या खाली गेल्यावर काय त्या रसन येतं, नाही का. किती म्हणून तो रस याच्या खाली लोटूस तरच अवघड वाटत ते. संपला विषय त्याचा, हे का. आणि तो पलीकड गेलेला विकृत होत नाही, मन विकृत होत नाही, प्रकृती विकृत होत नाही का. आणि म्हणून किती बी विषय सेवन केले तर विषय सेविता का जन्म मरणाचा बाधू. विषय सेवित असताना पुढचं जन्ममरण तयार व्हायले, कुठंतरी प्राप्तता होत नाही, काय 3-4 तासात तर पुन्हा खायला लागतंय माणसाला, नाही का. प्राप्तता होत नाही, ते तर स्वच्छ खाल्लं जर, ते खाणं जगण्याकरता नाही, जगायकरता खायचं का खाण्याकरता जगायचं, ही भानगडी. जगायचंय आपल्याला, आणि मग ते औषध म्हणून खायचे का वाचावा खायचे, औषध म्हणून खायचे ते अन्न, पोट भागाव, भूक तर भागावा, आणि शरीर विकृत होऊ नये, मनही विकृत होऊ नये. आणि अशी स्थिती असली की बुद्धी सात्विक निर्माण होते. सात्विक बुद्धी निर्माण झाली की देवदेव करा वाटतो, आणि त्या देवाच्या नादी लागल्यावर देवाकडून संताकडे जातो माणूस, कारण देव कृपा करतो. मग देवाची निष्काम भावनेने सेवा केल्यावर देव कृपा करतो, आणि कृपा केली की संतांची भेट घालून देतो. संतांची भेट घालून दिलो की देवाचं काम झालं, आणि संतांची भेट झाली की जीवाचं बी काम राहत नाही. अशी स्थिती त्या जीवाच्या भोवती होते. म्हणून जीवानं पामरातलं दैनितलं जीवन काढावं आणि परमात्मा प्राप्तीकडे लागावं. का तुकाराय म्हणतात, कारण तो परमात्मा त्याला प्राप्त होऊ शकतो, परमात्मा प्राप्त होऊ शकतो नाही, तो अंगानं, तो चैतन्य आहे, परमात्मा आहे, सगळ्याचं प्रकाशन करणारा आहे. कोणाकोणाचं प्रकाशन करायला तो प्रकाशित होणारे, याचं बी प्रकाशक पदार्थाचा बी प्रकाशन करणारा,
असं त्या चैतन्याचं स्वरूप आहे म्हणून काल तुकोबाराय तसं बोलले. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय द्वापार युगातल्या घटनेकडं बळाले. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा दुष्टाचं निर्दळन करण्याकरता भक्ताचं रक्षण करण्याकरता अवतीर्ण झाले गोकुळामध्ये, मथुरेमध्ये अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्यानंतर तिथे काय केलंय, त्या भगवान परमात्म्याला तिथं भीती होती म्हणून तिथं आतला बदल करण्यात आली. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. फिरवलं त्याला काय केलंय, तिथं मुलगी झालेली होती, गोकुळामध्ये मुलगी झालेली होती आणि मथुरेमध्ये देवाचा जन्म झालेला होता. देवाचा जन्म झालेला होता पण आता देवाला तिथं भीती होती कंसाची, म्हणून त्या यशोदेच्या समोरची असणारी माया इकडं आणायची आणि देवकीच्या समोरचा देव गोकुळामध्ये नेऊन द्यायचा आहे, नाही का. म्हणून गोकुळामध्ये नेऊन द्यायचा आहे म्हणून ते निवेदन कसं झालं कसं केलं त्याचं घटनेचं वर्णन बऱ्याच काळे. फिरविले दोन्ही, तो घ्यायला फिरवलं, तिला इकडं आणलं आणि देवाला तिकडे नेले. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, झाला आनंदी आनंद, अवतरले गोविंद. आणि देव मथुरेमध्ये आल्याबरोबर चौकड आनंदी आनंद झाला. हा नाही, इकडची गोष्ट आहे. हा हो, झाला आनंदी आनंद, अवतरले गोविंद. आता देव अवताराला आले येत आणि गोपीच्या दैवता होत्या, पृथ्वी होती, जी गायत्री माता होती, जे ब्राह्मण पण सगळ्याला काय झाला, आनंद झाला. सगळ्याचा काळ होता राक्षसाचा मेळा, त्या काळाचा बी आता काळ जन्माला आलाय म्हणून सगळ्याला काय झालं, आता आनंद झालाय. त्यांच्या ती फिरवा फिरवी केलेली आणि फिरवा फिरवी करीत असताना लहान काम नव्हतं, ते फार मोठ्या घरून त्याला बाहेर काढायचं, मोठ्या दबड्यात. कंस म्हणजे काही सामान्य व्यक्ती होती का, महान असताना दैत्यच होता तो, त्याच्या जबड्यातून आणायचं. राजा होता तो, त्याच्या राजाच्या मधात कोणी कान मारित होतं का, करा एवढं काम मुकाटे, असं जमत होतं का, नाही का. इतकं जबरदस्त पहारेकरी तिथे होते, पहारेकरी त्याच स्थितीचे होते. त्या पहारेकऱ्याच्या कथेतून देवाला बाहेर काढायचं, पण बाहेर कोणाच्या हाताला नाही निघले, स्वतः वडिलांच्या हाताला निघले. देव तिथं जन्माला आले आणि आल्याबरोबर आले ते 8 वर्षाची मूर्ती, नाही का. 8 वर्षाच्या मूर्तीनं दर्शन दिले देवकीला आणि वसुदेवाला. आणि समोर देव पाहिल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला. पण देव पाहायचा असला तर ते इतकं बेदर व्हावं लागतं. देव भेटणं म्हणजे काही इतकं सोपं नाही. तिसरा जन्म आहे वसुदेव देवकीचा, नाही का. सुत्तपा आणि कृष्णी नावाची पहिलं जोडपं 1000 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी फळावर, देव भेटावा करता, देव प्राप्त व्हावा, देव आम्हाला प्राप्त व्हावा, देव आम्हाला भेटावा. आणि देवाला बी अडचण होती, यायला तर अडचण होती, पण देवाला बी अडचण होती. कशाची, कुठं जन्म घ्यावा. जन्म घ्यायला बी ठिकाण चांगलंच पाहिजे की नाही, चांगलं ठिकाण पाहिजे. जन्म तर घ्यायचा आहे, पण कुठं घ्यावा जन्म. देवाला बी अडचण होती. देवानं बघितलं या जोडप्याकडे, 1000 वर्षी ब्रह्मचारी दोघांनी बी पाळलंय आणि फळमुळं खाऊन सारखं देवाची भेट, फक्त काय पाहिजे होती त्याला, देव भेटावा. देव भेटावा, देवाच्या ध्यानात होतं. देव लहानस गोजिरोनं हेच रूप घेतलं कृष्ण परमात्म्यानं आणि त्या कृष्णीच्या समोर गेले आणि सांगितलं, डोळे उघडा, मी आलो तुम्हाला भेटायला. आनंद झाला त्याला, उघडले बरोबर पाहिलं देवाला डोळे. त्या कृष्ण परमात्म्याचं लहानस मूर्ती, काय पाहिजे तुम्हाला, 1000 वर्ष झाली तुमची तपश्चर्या पूर्ण झाली, काय पाहिजे मागा. मागा म्हणल्याबरोबर इतका आनंद झाला त्या कृष्णीला, ती म्हणली काय नाही, तू माझ्या पोटात आहे, नाही का. आता तिला देवानं भुलवणी दिली, कारण तिला परमात्मा प्राप्त पाहिजे होता, परमात्मा रूप व्हायचं होतं. पण देवाला वाटलं हिला परमात्मा रूप जर आता करून टाकलं तर आपल्याला अडचण होईल, म्हणून तिला तसं रूप दाखवलं की हिला असं वाटलं पाहिजे की ह्योच माझ्या पोटात यावा. मोह टाकलं देवानं. लगेच ती म्हणली तुम्ही माझ्या पोटाला या, असंच रूप आलं पाहिजे. हेच पण असंच काय, हेच यासाठी त्यांनी एवढी खटपट केली, नाही का. भागवतामध्ये नाथमारण वर्णन केले, हे काय. वसुदेव देवकीच्या घरी नारद ऋषी आले आणि नारदाचा आदर तिथे केले त्यांनी. आदर तिथे केल्यावर
ते नारद ऋषी वसुदेव देवकीला धन्यता देऊ लागले आणि वसुदेव देवकी नारदाला धन्यता देऊ लागले. महाराज तुम्ही त्या देवाच्या नावावर त्रिगुणात फिरता नाही का? नारायण नारायण नावानं कुठं जायचं तुम्हाला नाही, कुठेही जाऊ शकत होते ते देवाच्या नावाच्या जोरावर. एवढे तुम्ही भाग्यवान आहे. ती म्हणते हो बाबा ज्याचं नाव घेतो ते तू लेकरू आहे ना, इतर नुसतं नाव घेतो मांडीवर खेळतो ते तू किती भाग्यवान आहेस हे वसुदेवाला म्हणले. मी भाग्यवान का तुम्ही भाग्यवान? तुमच्या त्याच्या नावावर मी हिंडतो पण तो तुमच्या घरी आहे ना, जेवतो खावतो तुमच्या बरोबर ताटात जेवतो तुमच्या मांडीवर बसतो, तुम्ही धन्य आहेत. ते म्हणले ते आता आम्ही कशा धन्य गण ते आता आमच्या मांडीवर बसतो पण आम्हाला सांगत नाही तुम्ही देव म्हणून. ते म्हणतो तुम्ही बाबा आहेत. बाबाला कुठं सांगतो ते सांगत नाही ना ते. आणि मग देवकी म्हणू लागली मला फसविलं त्या, कारण मला परमात्मा प्राप्त करायचा होता पण ही मूर्ती समोर आल्याबरोबर मी त्याला मला भुलविलं त्यानं, मी बाळच व्हावं असं मला वाटतं. ती माझ्या पोटाला काय दशा झाली त्याच्या पोटाला यायची. बंदी खाण्यामध्ये पायात बेड्या, तिथं देवाला जन्माला यायचं, तिथं आईच्या पायामध्ये बाळंत कुठं झाली आहे ती कारागृहात. असं झालंय का कधी कोणाचं? देव आहे कोणाचं सर्व अधिपती, त्याचा जन्म तिथं झालाय. झाल्याबरोबर त्या कंसाच्या समोर देवकीच्या समोर 8 वर्षाची मृत्यू व्हायल्याबरोबर 2 कामं झाली. हातापायातल्या बेड्या पडल्या आणि अविद्या तात्काळ बाजूला झाली. देव बरोबर अविद्याच बाजूला झाली. देव देव वाटत होता का त्याला सगळं देव वाटू लागलं, सगळं देव वाटू लागलं त्याला. कृष्ण परमात्मा आपण हेच वाटू लागलं. एक येत असं बंधनच गेलं त्यांचं. समाप्त झालं. म्हणून तर काय म्हणतात, आणि झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद. तिथं देवानं प्रगट दाखवले आणि दाखिल्याबरोबर तुटली बंधने वसुदेव देवकीची दर्शने. बंधन तुटून गेलं. दर्शन झालं देवाचं झाल्याबरोबर पायातलं असताना आणि सगळं बाजूला सर्व नाही कड्या कुटप हे मोकळे झाले. यायची आम्ही त्या गेली सगळ्याला झोप लागली, घोरू लागले. जे पहारेकरी होते ते घोरू लागले, नाईट ड्युटी वाले, आणि हातातले बंधन गेले नाही का. पण ते कड्या उघडल्या सगळ्या, टोटली बंधने वसुदेव देवकीची दर्शने. गोकुळाशी आले ब्रह्म अव्यक्त चांगले. आता सगळ्याला घटना माहिती, देवाने काय काय सांगितलं त्यांना, की असं असं करा, मला तिथपर्यंत नेऊन सोडा. जन्मलेली आहे माया, तिला घेऊन या. जाते वेळेस त्या वसुदेवाचे किती हाल झाले. यमुना मातेला दर्शन पाहिजे होतं परमात्म्याचं, आणि वसराव अशी त्यांची इच्छा होती, पाणी वाढत होतं. पण गळ्याच्या पाण्यात सुद्धा देव घेऊन गेले कंस, कारण जबर भीती होती हा परमात्मा कंस मारी. परमात्म्याला कंस मारू शकत होता का? पण कल्पना होती. आणि पाणी वरचीवर वाढायले, पण देवाच्या लक्षात आले की बाबाचे हाल आहेत पाण्याला, यमुनाला काय करायचे, मला दर्शन द्यायचे. म्हणून त्यांनी वरून पाय सोडला खाली. यमुनेला पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर पाणी कोसरले गेलं. अशा स्थितीमध्ये वसुदेव त्या वंदी नंदबाबाच्या वाड्यामध्ये आले. दरवाजे उघडलेले. यशोदा मातेच्या समोर मुलगी खेळत होती. मुलाला ठेवलं. घोरच पती यशोदा माता, पत्ता नाही नंदबाबाला, पत्ता नाही, आणि यशोदा मातेलाही पत्ता नाही. ठेवलं देवाला तिथं, आणि ती योग माया टोपल्यात घेतली आणि चालत्या पावलानं, वेगाच्या पावलानं, भीती होती लोक जागतील, उठतील, कोणी पाहतील मला, देवतानं जायला. इतकं राजरोस काम होतं का ते? काचरीतलं काम होतं. आणि तिथं नेऊन त्यांनी पाठी ठेवली आणि देवकीच्या समोर ठेवल्याबरोबर इतकी किंकाळी फोडली महाराज त्या मायेनं, भयानक किंकाळ. तिच्या आवाजाबरोबर कवाड लागले, बेड्या, जजाला तसाच बंदीखाना टोकू लागला. आणि खडं उठले सगळेजण. वैरी जन्मलाय नाही का. जन्मलाय म्हणल्याबरोबर सगळे आनंद झालं की धावतच गेले. आता निरोप सांगायला गेले, काय दुःख जातील का, धावतच गेले. चला झालाय जन्म बाळाचा. महाराज कंस धावत तर आलेला आहे. म्हणून तुकोबाला लिहितात, गोकुळाशी आले ब्रह्माव्यक्त चांगले. आता गोकुळामध्ये आले नंद आणि जसवंती, धन्य देखील श्रीपती. आता इकडं आनंद झाला. यशोदा मातेनं आणि नंद बाबानं त्या कृष्ण परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला.
धन्य देखिले आणि श्रीपती नंद दसवंती धन्य देखिले श्रीपती. आणि अशीच ती स्थिती होती देव पाहण्याची, पण रात्र होती, ती काही दिवस नव्हता. देवाचं दर्शन रात्रीमध्ये झालं. निशी जन्मकाळ आले अष्टमी गोपाळ. अष्टमी तिथी रात्रीचे 12-1 वाजलेला आहे. अशा स्थितीमध्ये देवाचा प्रवेश गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यामध्ये झालेला आहे. आणि त्या प्रवेशानं गोकुळाचा धनानून गेलेले. निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ आनंदली मही भार गेला सकळही. महाराज ही मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वी सुद्धा इतकी आनंदित झाली की भार गेला म्हणून समजा. आता चांगल्या डॉक्टरच्या हातात गेल्यावर कसा बी रोग असू देतात त्यांनी आता तुमचं आता अजिबात काळजी करायची, गव्हाणच पिटला. आता पुन्हा पाहायचं कामच नाही. डोळे झाकून पुन्हा येऊ बी नका आणि कोणीकडे जाऊ बी नका. तुम्हाला दगडाला आपल्या बरं नाही म्हणलं तसं काम झाला नाही का. म्हणून खूप आनंद झाला. आणि आनंद झाला मही पृथ्वी सुद्धा आनंदित झाली की आता नक्की देव म्हणलं की भार उतरला म्हणून समजा. आता देव म्हणलं की देवरूपच होणार सगळं. पृथ्वीला सुद्धा आनंद झाला. आनंदली मही भार गेला सकळही. पुढे तुकोबाऱ्या म्हणतात, पण मात्र पुढे एक भयानक काम झालं. तुका म्हणे कंसा 8 भोविला बळसा. कंसाला मात्र आपला वैरी, कारण कंसाच्या घटना समोर भयानक झाल्या, धावत काय आलेला आहे. दूताचा निरोप गेल्यावर कंसाचा आणि पैशाची तारीख होती. आता आजवरच्या तारखे होत्या, त्या पैशाच्या नव्हत्या. त्या तारखी होत्या, पण आजची तारीख म्हणजे कशी होती. पैशाची तारीख. आज देखलच लागला होता, किती आनंद झाला असेल त्याला. आता बाळ रडत नाही घरात, पण आता मुलगी का मुलगा हे काय पाहिलं नाही, पण निश्चय काय होता, मुलगाच आहे. आठवा आहे मुलगा आहे असा निश्चय होता. धावतच आलेला आहे. आणि लगेच आई काय आक्रोश करू लागली, एवढा तरी राहू दे बाबा, एवढा तरी राहू दे दादा, एवढा तरी राहू दे. आता त्याचा काळ होता. तो बहिणीकडे पाहतो का तो, एवढं घट्ट धरलं होतं त्या माईला कोणी, देवकीने. वसुदेव तर निश्चित थरथर कापत होते महाराज. नाईलाजानं देवकीच्या हातात ओढून घेतली त्यानं. आणि ओढून घेतली, पाहिलं तर बालक, पाहिलं ते पाहिलं, 2 हातातच पाय धरले महाराज. आणि पाय धरून त्याला काय करायचं ते, कधी याचा नाश होईल हेच त्याच्या लक्षात होत. पण फिरून आपटायचं आपल्या बरोबर कशी निसटली महाराज, नाही का, वरची वरच निसटली ती, नाही का. आता तिच्या कचाट्यातून कोणी तिष्ठत नाही का, ती कोणाच्या कचाट्यात बघत आहे का. तिच्या कचाट्यात सगळे, नाही का. ती फक्त वारकऱ्याच्याच कचाट्यात सापडत नाही का. ती म्हणती एका जनार्दनी विनवी सर्वा परी जो करी पंढरीची वारी. तेथ बळ नचल्यान निर्धारी. फक्त वारकऱ्यासमोर ते खरे वारकरी आहेत का, त्यांनी तिला ओळखलेलं असतं. तिचं रूपच नसतं सिद्ध. ते समोर सिद्ध नाही. कोणती वस्तू सिद्ध आहे आता. कोणती वस्तू आहे. आणि ध्यास नाही काही. आणि त्याच्या रूपानं वस्तू आहेत सगळ्या. आणि देच्या रूपाने आहेत का, आधी ध्यास आहे सगळ्याच्या अंगावर. कापसाच्या रूपानं कापूस आहे, कपड्याच्या रूपानं का, कपड्याच्या रूपाने कपडे आहेत का, कापूस कपड्याच्या रूपाने. कापूसच कोणाच्या आधी अंगाला हात लावावा. कधी जातो स्त्री पुरुष लिंगात भेद असला तरी काय, सगळ्याच्या अंगावर काय आहे, कापूसच आहे. कापसीन कापूस आहे का कापूसच आहे. बाया माणसं आहेत का 5 भूतच आहेत. 5 भूतच आहेत का 3 गुण आहेत. 3 गुण आहेत का, 3 गुण आहेत का आविध्य आहे. आविध्य आहे का काहीच नाही. काहीच नाही. फक्त वारकऱ्याला माहिती तिथं काहीच नाही, नाही का. काय तिथं काहीच नाही. तिथं आहे वाचायला तर ते भ्रमत. काय काय होतं स्वप्नात म्हणले तुम्ही घडी बसून तिथनं मोठं मोठं काम होत. तुम्ही उगाच फटाक्याला मला उठील, नाही का. तुम्ही जर घडीवर उठीत नव्हते ना, माझं फार मोठं काम होणार, नाही का. किती वेळ आपल्याला म्हणून 2-4 माणसं असे जमले
आणि दाखाट काढले. पाठ खाली ते म्हणले देव देव नाही, कधी भजन नाही, कधी भंडारे नाही, काऊन नाही दाखाट पडायचं. नवीन तर कोणी जातच नाही. ते म्हणले आता आपल्या काळात आपण केलं, पण आता नवीन करीत चालायचं का आपण. ते म्हणले चला, चालायचं म्हणले चला. म्हणले काय कधी म्हणले उद्या असते कुठं लागा तयारीला. एक ब्राह्मण, एक शेतकरी, एक मारवाडी आणि एक मुसलमान यात्रेला देवदेव करायला. कुठंतरी माईक बंद करा, माईक बंद करा, कोणा चालू आहे. पाऊसच पडायला ना, निघाले म्हणजे सकाळी निघायचं. पण आता ते ब्राह्मण म्हणले तुम्ही मला जास्त काम नाही. ते म्हणले देवप्पा शिदा पाणी सगळं आणून द्यायचं काम आमच्याकडे भरून तुम्हाला एकच त्रास स्वयंपाक करीत जा. तुम्ही तुमचा स्वयंपाक काढून घेत जा आणि हा मग त्या हाली करून द्यायचा. बाकी सरपंच तूर बाकी सगळं पाण्यापासून पलीकडे तुमच्याकडे. शिदा सामग्री आमची, कुठाने करायचं तुमचं काम. दिवसभर चालायचं आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा. ठरलं त्याचे, ठरल्यावर निघले सकाळीच निघले. सगळं बारकोला सगळं घेतात पायीचा या प्रवास. मुक्कामाच्या ठिकाणी जायचे मस्त म्हणी. आणि एक दिवस असा योग आला, खूप चालले आणि महाराज लांबचा प्रवास होता. आणि तुझ्याकडे आता लयशीन आला ते देवामध्ये आता गाण्याकडे खिचडीच करू. मी बाकीचा कुठं नामच्या बाबाचा लाग नाही. आता काय करू, खिचडीच करू. देवाला जायचे आपल्याला रोजच पंजावर म्हणल्यावर खिचडी करा. आता सगळेच कानारलेले होते. देवबापाची खिचडी होत तर सगळ्याला डोके लागले. यायला काय देवबाई देवबापा काय जाळ लावताय तू खिचडीला हाल घेत आहे, काय करताय जिम्मेदारी कोणावर सगळी देवबापावर. देवबापा खिचडी अशी पोळा शिजून ठेवली आणि पोळा शिजून ठेवलीवर माझा देवबापाला लागले डुकले यायला. हे काही उठणार. ती खिचडी अशी फुकून तर व्हायची की देवबापाला डोळा लागला. बस आटोपला कार्य. पण तितक्यात काय झालं, त्याच्यात जे काही शेतकरी होतं त्याला आला चिव. 11 11:30 वाजली, भूक लागली. 2-3 भाकरी खाणारा माणूस. ती शेठजी बी झोपले मारवाडी, ब्राह्मण बी झोपले आणि मुसलमान बी झोपलं. मुसलमानचे आवडलं होतं ते जास्त, त्याला त्या लागला होता. पण झोपल्यावर मग आता याला वाटलं सगळेच मारवाडीला त्या सगळं पाहिजे, ब्राह्मणाला त्या सगळं पाहिजे, याला त्या पाहिजे, फक्त खाणारा मीच आहे. आणि ही खिचडी माझ्या एकट्या पुरतीच आहे. आता काय करावं. तसं 12 त्याला सपाटा सुरू केला. उघडी खिचडी देवबापाकडे मी पाहिलं. पोट खिचडी खाऊन घेतली. फुल झाला म्हणला जाऊ दे काय त्याच्यात पाणी टाकून ठेवलं. आणि नुसता आता पुन्हा डोकली लागायची की त्या देवबापाला जेवायला म्हणजे अरे कुठा ना माणूस तुम्हाला आहे तरी खात जेवायला कवाची घेतली करून ठेवली. तर ते शेठ जिमला काय देवप्पा होते मला दर्शक कुठेच नव्हते ना मला. तर बालाजीच्या मंदिरात जायचं नेमकं दारात होता की दर्शन व्हायचं. यालाच उठलं शेतकऱ्यानं त्याला. देवबापा बी झोपलेच होते. यानं उठल्यावरती मारवली म्हणलं घड्या दर्शक उठीत नव्हता ना मोदर्शन होत ते देवबापाला उठे आता. म्हणजे देवबापा उठा ना, तुमच्याशिवाय कोण वाढी ना मला. ते म्हणले काय मूर्खायचं रे तू. म्हणजे काय ते म्हणले मी कोल्हापूरला होतो. नेमकं देवीच्या मंदिरात पाय टाकायचं बारीक लागून लागून परीक्षा. आणि देवीचं दर्शन देवी दिसायली समोर गेलो की काय माणूस तुम्हाला उठलं. आता ते बाराजीला गेले की कोल्हापूरला गेलं. मग आता ते खासावला उठले म्हणजे आज खाता उठा 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 उठल्यावर खासा म्हणलं काही पागले तुम्ही. मला काय संदर्भ निघला होता म्हणलं सायरलीचा. पण मी सायरली काय याच्यामध्ये होतो म्हणला ते भुक्त वैकुंठ गेली ती म्हणला पत्ता नाही. आता बोलायला घेणं जो म्हणला आम्ही तुम्हाला शिकायला कशामुळे उठलं. ही जागा का तुम्हाला चांगली वाटायची का. कोण म्हणतोय शेतकरी. काय झालं जो म्हणला अरे डोळे लागायचे की मला मारुती याला गदा घेऊन गदा कोण आहे म्हणले आम्ही यात्रे करू. कोणाला विचारून थांबले इथं. कोणालाच नाही विचारलं. मंदिर माझं आहे ओट ओट. त्या बामणाला मारड्या झोपली ओट तोड उठलो. तुला लाज वाटत नाही. नंदन काम करणार 2-3 भाकरी खाणार त्याच्या बघण्यात काय द्या खिचडी काटाच्यावरच काढ त्याच्यातच खाय त्याच्यातच खाय आणि सगळं खाय. तू हरायला करता घेऊन म्हणला देऊ म्हणला तुम्हाला स्वप्न तसे पडले मला हे स्वप्न असं पडलं हे म्हणलं मला तुम्हाला तर स्वप्न पडले पण मला बी पडलं. आणि म्हणलं मग उभा राहायला मला मारू हालत ना म्हणला तितकं खाल्लं म्हणलं रे त्याच्यात पाणी त्यात पाणी टाक त्याच्यात पाणी टाकलं. तेच पाणी टाकलं म्हणलं मग तू मग गेला म्हणला मारुती आणि आता तुझ्या झोपा. ते तितक्यात देवबापू म्हणले जाऊ दे ती मारुती गिरोती काढा आपली भाडी.
आपल्या जेवायचंय काढा काढायला लागल्या म्हणल्यावर मग काढे भांडी देव म्हणले खिचडी मी सांगतो काय तुम्हाला कवाचं सांगू जाऊ बेजारे नाही का सांगू जाऊ बेजारे तुम्हाला की ती खिचडी मारुतीला दटून मला खाणं होती म्हणजे काय कार्यक्रम झाला कोण होतं स्वप्न त्याच्या देवी होती का बालाजी होते का सायलाजी होता याचाच कार्यक्रम का अशी स्थिती होते म्हणून स्वप्नात काय खरं असते काहीच खरं नसतं पण आता हे वारकऱ्याला ज्ञात आहे का सगळ्याला ते फक्त वारकऱ्यालाच माहिती की आपल्या पुढे काय आहे काहीच नाही आपल्याकडे कधी काय आहे मीच आहे पुढे वस्तू येतात मीच आहे पण किती वस्तू मी आहे माझ्याशिवाय नाही मलाच आहे मग मी मानली तरच आहे ना तर मीच जर आहे तर मग कशा तिला हात लावू मी ती जर मी आहे तर मला तिला हाताला कारच्याला जर कामध्ये त्या प्रतिबिंबाला जो भाई वस्तू का मीच येतो ठीक आहे मीच आहे मग त्याला हात लावतो दूर आनंद घ्यावा दुरुनच आनंद घ्यावा मीच मीच दिसायलो बाईच्या रूपानं मुलाच्या रूपानं जगाच्या मीच दिसायला लागलो तुका म्हणे तेथे भेटते तेथे वाटते मी आहे अशी स्थिती होती फक्त ही वारकऱ्यांनाच होत आता ही काही कौस काही वारकरी होतं का त्याच्यासमोर असा प्रसंग आला मला ती निष्ठून गेली आणि निष्ठून गेली का सांगून बी गेली सांगून गेली नाही का तुझं लागी वधी जन्माला माझ्या आधी तुला जो मारणार आहे ना तो मी नाही तो माझ्या आधी जन्माला इथं मी मागून आले का आता मी आता आले तो पहिलाच आहे पहिले कोठेच नव्हते काही हा असा तो परमात्मा इथं त्याला वाटलं आधीची जन्म नाही तो आणि ह्यो देव नाही आता जास्त धाबदान आणलं कसं हातातलं काम केलं नाही हिला मारलं असं तरी काय काम होतं हिला बी मारलं असं तरी काम होणार नव्हतं आपलं ते होणारे काम ते आपलंच काम होणार आहे का आपल्या हाताने होणार होतं ते होतं हे आपलंच काम निघणार आहे आणि ते काही जन्मलेले परंतु पवारा म्हणतात अशी त्या कंसाची धरून गेली अशी स्थिती कंसाची का आपली तशी स्थिती आहे काय केलेले आपण तरी सुद्धा काय निकाल लावलाय बरा येतो नाही का काय केले आपण आपले करतात काय करून ठेवले निश्चित नाही का कंसाला जसा काळ होता पुढे परमात्मा त्याला मरण दिसत होतं देव दिसत होता आणि त्याला देव दिसत होता पाणी प्यायला घेतलं की पाण्यात देव दिसायचा अन्न घेतलं जेवायला की अन्नात देव दिसायचं समाज देव दिसायचं आम्हाला सगळे कामच दिसते कोथिंबीर घेतली कोथिंबीर आल्यावर कोथिंबीर दिसते का काम सगळं तिकडे टिप्पण लावून येतो आपण काही तरी टिप्पण तिकडं टिप्पण तिकडे टिप्पण लावता जर उशीर झाला तर जा गेली ती गेली आजची दिवस नाही का सगळं टिप्पण बरोबर लावतो आपण आपलं टिप्पण काय लावलंय आपण नाही का काय टिप्पण लावले आपण आपलं टिप्पण कुठं लागलं तर संतांकडूनच लागू शकतंय पण संतांना विश्वास पाहिजे आणि तसा निश्चय करावा लागेल विश्वास आहे तो संतावर आहे का भ्रांतावर आहे भ्रांतावर आहे काय भ्रांतावर विश्वास ठेवलाय आणि काय निश्चय केलाय आणि कशाबद्दल केलाय सगळा अवमेळ आहे आपल्या संस्कृतीमध्ये मागण्यामध्ये म्हणून अशी स्थिती कंसाची नाही आपली अशा प्रकारची झालेली बऱ्या म्हणतात का म्हणे कंसात 8 भोवेला वळसा झाला आनंदी आनंद अवतरणे गोविंद म्हणून ज्यानं परमात्मा बघितलाय त्याला आनंद आहे ज्यानं वरण बघितलंय त्याला कधीच आनंद नाही त्याच्यासमोर काही असलं तरी वरण नक्की डोळ्यासमोर असायला पाहिजे तेव्हा आपण मार्गाला बाजूला करू नाही तर वरण नुसतं कवा तरी एकदा बस ठरून टाकलेलं आहे आणि नसून का असून जो न मरणारा आहे मरणाऱ्या वस्तूला जाणणारा मरत नसतो मरणाऱ्या वस्तू ज्याला कळतात तू मरत नसतो कारण मरणाऱ्या वस्तूला कळतं का आणि मला कळतं ना मेलेल्या वस्तूला वस्तू कळतात का कोणाला कळल्यात मेलेल्या वस्तू जन्मलेल्या वस्तू कोणाला कळल्यात मला म्हणून मी जन्माला मरणार नाही ना
कारण जन्मलेल्या मरालेल्या वस्तूला कळत नाही आणि मला कळत तो मी जन्मत मरत नाही नाही काय कळत कोणाला मला मग ज्याला कळत तो जन्म मरणाच्या बाजूचा आहे ज्याला कळत नाही ती जन्म मरणाच्या खताट्यामध्ये आहे कशा कशाला कळत नाही ते विचार करून पहा वेळ काढून पहा ज्याला ज्याला कळत नाही का की ती अनात्मा आहे ती मी नाही ज्याला ज्याला मी आहे मी माझ्या ध्यानात आलो झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. झाला विठाला विठाला झाला विठाला विठाला झाला विठाला विठाला झाला विठाला विठाला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तुसावे ओ शोणी मल व्यावे पसाय ताके दीन फळांची गंतकी साठो सत्करे रत्न वाढो तुकार परस्परे दरो प्रतिमांचे विकांचे कीर जाओ विश्व स्वधर्म स्त्रिय पाहू दुर्देवांची होते लाहो प्राणी दात वर्षोवर सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनावर प्रभूंकडे भेटो तया भूता सदा कल्प करुचे आलो चैतना चिंता मणीचे गाव गोलकी जे अरुण शांती गंधवेदी मातंड देवा पहिला हे सर्व सदा सत्य पूर्णे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन मदीयो आदि पुरुषी आखंडित आणि ग्रंथो पदवी विशेष लौकिके नष्टार नष्टविजये होवावे एक म्हणे विशेष करावो हा होई ज्ञान पसावो येणे वरे ज्ञान देव सुत्या झाला येणे वरे ज्ञान देव सुत्या झाला येणे वरे ज्ञान देव सुत्या झाला पुंडलिक वरदाहरी श्री ज्ञानदेव तुकाराम तत्पाद स्वामी एकनाथ महाराज जय.